कुक्षेत हा संघ हा तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय आणि आता मात्र चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहणार आहोत सीबीडी वॉरियर्स आणि दिवाले मस्तांग बेलापूर परिसरातील दोन मातबर संघ. टॉस जिंकला सीबीडी संघाने आणि इथून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. सलामीची जोडी विघ्नेश आणि जयेश उर्फ जॉन्टी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत असेल, 2 षटकांचे पॉवर प्लेची पाबंदी. चला सामन्याला सुरुवात होईल. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय विनायक झेंडे आणि सिद्धू कोहली असे हे ऑफिशियल पंच. लाईव्हचा विचार केला तर एसएमडी लाईव्ह यांच्या माध्यमातून टीम टेक्निकल टीम जरी जॉईन झाली. माझे समित करण चव्हाण गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. गेम ऑन पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूर्या अक्का गोला सीबीडी संघाचा जवळ पाहायला मिळेल. स्ट्राईकला पण जयेश, नॉन स्ट्राईकला विघ्नेश आणि पहिलाच जयेशच्या बॅटमधून अगदी आपण पाहिलं स्टेट द ग्राउंड चेंडू चाललाय. या सामन्याची सुरुवात आगास प्रयास करत असताना हा उत्तुंग असा षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कव्हरच्या वरतून इथे मात्र चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक फील्ड कर आउटफील्ड थोडीशी स्लो होत असताना जरूर पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अगदी सहजरित्या 2 धावा पळून काढल्या आणि संघाला करून ठेवले. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा धावफलकावर. टॉस हारल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना चांगली रणनीती ते मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा दिवाला संघ घेईल का हा प्रश्नचिन्ह नक्कीच पाहायला मिळतोय. आता मात्र स्विंग मिस चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये आणि चेंडू जाते डॉट बॉल आणि अखेरकाल या सत्राचा पहिला डॉट बॉल हा तिसऱ्या चेंडूवर होत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला आणि काहीसा कानमंत्र इथे मात्र कानामध्ये फुकत असताना विघ्नेशच्या माध्यमातून जॉन्टीसाठी. आणि आता दिलेल्या कान मंत्राचा किती फायदा. चेंडू चाललाय 1 बाउन्स. चौकाराच्या दिशेने वाटचाल आणि संघाची धावसंख्या इथून मात्र वाढत असताना पाहायला मिळेल. 0 गडीच्या मोबदल्यात 12व्या आकड्यावर. अगदी विघ्नेशने काहीसा कानामध्ये फुंकर मारली जॉन्टी याची आणि त्यानंतर लगेचच चौका ठोकलाय. काहीसा फरक इथे मात्र जाणवत असताना पाहायला मिळतो. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 4 चेंडूमध्ये धावा धावफलकावर 12 पाहायला मिळतो. उत्तम सुरुवात गोड असेल, शेवट गोड होतो. नक्कीच तेच प्रयत्न करायला दिवाळी संघ पाहायला मिळतो. गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा त्याच दिशेने वाटचाल. पहिला होता 1 बाउन्स, आता चाललाय 2 बाउन्स. येतोय ओव्हर 0 हा सलगचा दुसरा चौकार. सोळा धावसंख्या धावफलकावर. पॉवर प्ले क्रमांक 1 याचा मोबदला सहजरित्या मात्र दिवाळी संघ उठवत असताना पाहायला मिळतोय. पुढचा सामना जय गजानन जय गणेश सारसोले कुशल 11 सारसोले असेल. जय गणेश कुशल 11 सारसोले त्यांच्या विरोधात रुद्र 11 महापौर वजन संघादरम्यान जरूर असेल.
इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जर प्रतिनिधी उपलब्ध असतील तर कृपया करून आमच्याशी संपर्क साधा. आणि शेवटचा चेंडू इथून मात्र गोल फेकत असताना डॉट बॉल अखेर करावा आणि इथून पहिल्या षटकाची समाप्ती. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर तब्बल धावा दाखल पाहायला मिळतात त्या दिवाले संघाच्या 16 आकड्यावर. याच दरम्यान आपण पाहतो प्रकाशजी म्हात्रे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण स्वागत असेल आपण व्यासपीठावर असं नसतं का. अगदी आपण पाहतो मित्रांनो सकाळच्या सत्रापासून मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तितक्याच ताकदीची ही स्पर्धा पाहायला मिळते तितक्याच मानाची सन्मानाची. कारण आपण पाहिलं पर्व क्रमांक 4 मध्ये हे साईबाबा चषक महिन्यामध्ये मोठं योगदान करून म्हात्रे आणि चेतन म्हात्रे यांचं जोडी पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आपण पाहतो राजेंद्र. अगदी आपण पाहिलं तर पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत अगदी नागरिकांच्या सेवेमध्ये आणि त्यांनाच मात्र एक अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजीसाठी सीबीडी संघाने तैनात केले. षटक क्रमांक 2 राजेंद्र उर्फ राजू या नावाने मात्र आपल्या बेलापूर विभागामध्ये प्रसिद्ध आहे. थोडंसं रणपमध्ये व्यक्ती जरूर आला गेला. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर अगदी विघ्नेशने एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केली गेली आणि संख्या आपण पाहिली तर 17 आकड्यावर जोडी पोचली गेले दिवाले मस्तांग संघाची. मात्र अगदी लाऊड अपील पाहायला मिळतोय. ना दांडा ना शेंडा चेंडू फेकला तो बुंद्यामध्ये फेकत असताना इथून चौथ्या स्वरूपात एक धाव मिळते आणि एक या धावसंख्येने इंद्रायणी वाहते संत गतीने त्या रीतीने धावा या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 मध्ये दोन्ही सिंगल जोडी पाहायला मिळाली. एकूण धावसंख्या धावफलकावर 18 आकडा धावफलकावर सध्याच्या घडीला अधिराज्य गाजवते दिवाले मस्तांग संघासाठी. आता मात्र विघ्नेश कुठेतरी मोठा फटका खेळणार होता परंतु चेंडू गुलशंकी क्षेत्रामध्ये दाखल झाला आणि तिथून पुन्हा एकदा सिंगल आणि चांगलं धाव संख्येवर इथे मात्र लगाम लावण्याचं काम गोलंदाज राजेंद्र उर्फ राजू यांच्या माध्यमातून. अनुभव काय असतं करण इथे मात्र स्वतः मैदानामध्ये दाखल करत असताना राजू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लाऊड अपील आणि आता मात्र अगदी स्टंपच्या मधोमध पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा LBWच्या माध्यमातून पहिला मोठा धक्का विघ्नेश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज कमी कालावधीमध्ये अगदी आपण पाहतो दिवाळी संघाकडून नावा रूपाला आलाय. मोठमोठे मैदान गाजवणारा हा सतीश आलाय. सतीश कोहली 1 डाऊनच्या माध्यमातून जसा विकेट बाद झाला तसा मात्र संधी सतीशला देण्यात आली. पाहूया मिळालेल्या संधीचं कशा रीतीने आपल्या संघाला योगदान देत असताना सतीश कोहली कामगिरी बजावेल. इथून पाहावा लागेल लेग स्टिक बाहेरचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू अवांतर स्वरूपाचा अगदी आपण पाहिला तर पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळतील. अवांतर धावसंख्येने 1 ने भरणार संघाची धावसंख्या 1 ने वाढत असताना अगदी 20 या आकड्यावर पाहायला मिळते. मोठ्या पटक्यांपासून अजून वंचित ठेवलंय आणि इथे काय घडलं उचली घेणारा चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जात असताना पाहायला मिळाली फक्त सिंगल आणि एकाशिवाय दुसरं काही नाहीये. आणि धावसंख्येचा विचार केल्यावर धावसंख्या 1 ने वाढेल 21. 21 हा आकडा आताचा घडीला अधिक असताना पाहायला मिळतो.
चेंडू हवेमध्ये चूक होणार नाही. लाऊड अपील पाहायला मिळते परंतु पंच तटस्थ उभे आहेत. शरीराचा वेध घेणारा चेंडू 22च्या माध्यमातून 22 धावांचा आकडा. षटक संपले ते क्रमांक 2. एक चेंडू शिल्लक होता. एक चेंडू शिल्लक आहे. षटक संपले. 3 सिंगल 1 विकेट. त्यानंतर आपण सिंगल पाहिली. वाईड होता एक आणि एक 22च्या माध्यमातून 1 धाव. 2 षटकांची समाप्ती. पॉवर प्ले क्रमांक 2 संपुष्टात येत असताना एका गड्याच्या मोबदल्यात दिवाळी मस्तंग संघ जाऊन पोहोचला होतो तब्बल 22 या आकड्यावर. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाचा इथे वापर. किशोराच्या माध्यमातून सांगायचं झालं कारण NMPL गाजवणारा नक्कीच आता याचे बंधू होते अनिकेत. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सतीश. दोघांचे चेहरे मिळते जुळते आहेत त्यामुळे आम्हाला वाटलं तोच आहे की काय. अनिया अनिकेत उर्फ अनिया याने NMPLचं हे सत्र गाजवलं. तिसऱ्या षटकासाठी किशोर आलाय CBD वॉरियर्स आणि अनिकेत मला टप्पा स्ट्रायकर या संघाकडून खेळतोय. 2 संघ CBD मध्ये देखील आपण खेळ करत असताना पाहायला मिळतात. आता मात्र न दांडा इथे मात्र दांडा उडवलाय. ना बुंदा ना शेंडा उडवला इथून दांडा. ट्रिपला उद्ध्वस्त. अगदी फलंदाजाचा पाय घातला बेड्या आणि वादरा क्रमांक 2 सतीश बॅक टू द डगआउट. नक्कीच काय खोलवर चेंडू हाताळणी केली आणि अगदी त्रिपला उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं आणि सतीशला देखील स्वस्तामध्ये परतावं लागले. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता काय गोलंदाजी करतोय. पहिला अगदी त्रिफला उद्ध्वस्त केला. त्यानंतर वरून आला आणि वरूनला देखील थांबवले. डॉट बॉलची सांगता काहीसा कान मंत्र इथे मात्र देत असताना जॉन्टी अगदी सेट झालाय परंतु तो नॉन स्ट्राईकवर उभा आहे. शॉर्ट बॉल होता. इथे मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर होती परंतु चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. 22च्या माध्यमातून 1 धाव धावफलकावर ऍड होईल. संघ चाललाय तो 2 गडी बाद 23 आकड्यावर. दिवाळी मस्तान त्यांच्या विरोधात CBD वॉरियर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी भव्य दिव्य आयोजन 6वा चषक 2025-16 चेतनदादा म्हात्रे आणि करणदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा. पुन्हा एकदा जोरकस मारायचा होता. काही पे निगा आहे काही पे निशाणा परंतु चेंडू झाला वेस्टर्नच्या पाठीमागे गोशांकित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा येतो हा गोशांकितच्या माध्यमातून 1 धाव. आता लोअर फिल्टर्स होता झेलची संधी परंतु 1 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
उंचीचा फायदा इथे मात्र जरूर झाला क्षेत्ररक्षकाला. कुठेतरी वाटलं होतं की हा सीमारेषा गाठेल, परंतु इथे नक्कीच चेंडू लोहित होता मला वाटते आणि चांगला जम त्याच्या माध्यमातून घेतला. त्यानंतर चेंडूची अडवणी झाली. या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या धावफलकावर 26 धावा धावफलकावर. आणि काय घडलंय, अगदी दिवसा ढवळ्यात चोरी झाली की काय. मागून इथे मात्र त्रिपला उद्ध्वस्त केलाय. फलंदाज वरून देखील होईल बाद. तिसरा धक्का दिवाले संघाला. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 26 वर 3. ही गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रवीण राहिलं तर वैयक्तिक दुसऱ्याने सांगित चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा राजेंद्र उर्फ राजू गोलंदाजीच्या मार्कवर दुसरे षटक चांगल्या रीतीने. फक्त आपण पाहिलं तर 6 धावा खर्च केला गेला होता. त्यांनाच पुन्हा एकदा पाचारण केलं. गाडी काढायचे मधून. चला टॉस साठी कॉल करतोय रुद्रलियन महापे. त्यांच्या विरोधात कुशल 11 जय गणेश सारसोले. दोन्ही संघांनी सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं असेल. वारंवार सूचना केल्या जातात. दिवाले मस्तान आणि इथे मात्र अगदी लावड अपील आणि आता मात्र जयेश उर्फ जॉन्टी हा देखील मधल्यामध्ये फसलाय. एक बिफोर विकेटच्या माध्यमातून आणखी एक मोठा धक्का दिवाले संघाला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 16, त्यानंतर 6, त्यानंतर 2 आणि चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसाच मात्र इथून प्रवास इथे मात्र थांबवावा लागले तो जॉन्टी याला. अगदी 26 वर हा दुसरा गडी बाद झालाय. आता नवीन फलंदाज एक नावाजलेला असा खेळाडू दिवाले संघाचा कित्येक वर्ष या आपल्या दिवाले गावाच्या क्रिकेटसाठी ज्याने व्यतीत केलेत. प्रतीक आलाय. प्रतीक कोहली ज्याच्यावर आता पूर्ण जबाबदारी असेल. नॉन स्ट्रायकिंगला कर्णधार हर्षद. चौथे षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली जाते. वाईट बॉल, परंतु लाईन थोडीशी चुकली जाते. टप्पा चांगला होता परंतु लाईन खराब आणि मिळतील धावा अवंतरच्या माध्यमातून 1 आणि अखेरकार 26 या धावसंख्येची कोंडी इथून अवंतरच्या माध्यमातून फोडली गेली आणि 27 वर 4 सध्याच्या घडीला आपण पाहतो दिवाले मस्तांग. पुन्हा एकदा ब्लॉक होल. अगदी वारंवार क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकले जातोय. का माझ्या खांद्यावर दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली. वैयक्तिक दुसऱ्याने सांघिक चौथे षटक हाताळत असताना अगदी राजेंद्र उर्फ राजू इथे मात्र कित्येक काळ क्रिकेटसाठी व्यतीत केला. अनुभवाची शिदोरी घेऊन मात्र मैदानात उतरला गेला. पुन्हा एकदा जबाबदारीला अनुसरून गोलंदाजी अचूक टप्प्यावर होत असताना पाहायला मिळते. आखूड पद्धतीचा बॉल होता. पुन्हा एकदा स्विंगीने मिस पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल होता. मोठ्या धावा अपेक्षित होत्या आणि त्यानंतर चेंडू चाललाय अखेर डॉट बॉल. अगदी जखडून ठेवले. धावसंख्येवर लगाम. हे करंट लागते ना.
चला हर्षल आलाय स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार. आता मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. जवळजवळ आपण विचार केला ना पहिल्या षटकामध्ये चौथ्या चेंडूवर मोठा फटका आला होता, त्यानंतर एकही मोठा फटका आला नाहीये. काय गोलंदाजी होतीये, अनुभवाची शिदोरी. अनुभव काय असतं हे मात्र इथे दाखवत असताना राजेंद्र उर्फ राजू. शेवटचे षटक. मागच्या षटकामध्ये किशोर याने 2 धावा खर्च केल्या आणि आता मात्र चांगला फटका सजवला गेला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळेल ती फक्त सिंगल. ही गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजे. काय गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलंय. अगदी 5 षटकांचा सामना. 4 षटकांमध्ये धावसंख्या धावपलकावर 29 वर 4 विकेट. चला टॉससाठी कॉल करतोय रुद्र 11 महापे आणि आपण पाहणार आहोत जय गणेश कुशल 11 सारसोली. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी हाणामारीचे षटक. इथून धाव्या कराव्याच लागतील. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झालाय रणजित. नक्कीच वाव, जबरदस्त वाईट बॉल. जोरकास मारायचा होता. काही पे निघावे, काही पे निशाणा अगदी बांधून ठेवले. धावसंख्येपासून वंचित पाहायला मिळते दिवाले मस्तान. 30 धावा धावफलकावर. आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय का, परंतु तिथे भिंत होती आणि त्या भिंतीला ओलांडता येणार नाहीये. त्याने पाहिलं आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन सीबीडी संघाकडून जरूर पाहायला मिळतंय. लोहित होता, अगदी मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा खेळाडूंचा भरणा असलेला सीबीडी संघ जरूर पाहायला मिळतोय. जवळजवळ 3 धावा पळून काढल्यात. 3 धावांनी धावफलकाचा विचार एकत्रितरित्या केला तर 33 3 33 अगदी सुस्थितीमध्ये जरूर जवळजवळ पोहोचलाय दिवाले संघ. आणि आता मात्र जसा प्रतीक आला तसा प्रतीकने टोकलाय हा उत्तुंग असा षटकार. चला टॉस साठी लगेच या विनंती असेल दोन्ही टीम शेवटचा कॉल, तरी शेवटचे षटक आहे. जर दोन्ही संघ इथे उपलब्ध नसतील तर मात्र षटकामध्ये कपात केली जाईल आणि जो संघ उपस्थित असेल त्या संघाला अनुपस्थित संघात विरोधात टॉस विन दिला जाईल. आता मात्र अखेर पद्धतीचा चेंडू जरूर पाहायला मिळतोय आणि अखेर चांगला कमबॅक जरूर होत असताना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये काय होईल, आपण षटकार आला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आता मात्र 39 चांगला आकडा हा गाठला गेलाय. आता देखील लो फुलटॉस होता, यष्टीरक्षकाकडून चूक आला हा एका धावेचा चेंडू आणि भूषण किचच्या माध्यमातून धावसंख्या वाढेल.
शेवटचा चेंडू असेल. अगदी आपण पाहतो सारसोली संघ इथे उपस्थित झाला, ज्याला गणेश दादांचं देखील स्वागत असेल. हार्दिक हार्दिक स्वागत. एक महत्वाचा खेळ. चेंडू हवेमध्ये टिपलाय, झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. 5 षटकांची समाप्ती. धावा धावपळकावर पाहायला मिळतील तर 40 आणि 30 चेंडूंमध्ये अगदी लक्ष असेल सीबीडी वॉरियर्स या संघासमोर 41 धावसंख्येचं. चला रुद्र विलियम मापे टीमचा संगणक लगेच टॉस साठी या. पहिला चेंडू पडण्या अगोदर इथे टॉस केला जाईल. गणेश मडवी यांचं देखील शुभ आगमन झाले. सहर्ष स्वागत आहे. रुद्र विलियम मापे आपला कोण प्रतिनिधी आला असेल तर टॉस साठी या. जर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं गरजेचं असेल. जर आपला प्रतिनिधी उपस्थित नसेल तर मात्र समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. या नियमांची अंमलबजावणी जरूर आम्ही करतोय. बेलापूर नगरीमध्ये सारसोली संघाचं आपण सहर्ष स्वागत करूया. बापे संघ धार्मिक कॉलसाठी सज्ज व्हायचा आहे. अन्यथा समोरच्या संघाला म्हणजे सारसोली संघाला धार्मिकेचा विजेता घोषित केला जाईल. कारण स्पर्धेचे कठोर नियम आहेत आणि असायलाच हवेत मित्रांनो. कारण स्पर्धा आपल्यासाठी आयोजिलेली आहे. दर्जेदार आयोजन आहे आणि दर्जेदार आयोजनामध्ये शिस्तप्रिय खेळ होणं गरजेचं आहे. कुशल जय गजानन सारसोळे विपक्ष रुद्रविलन माफे. रुद्रविलन माफे संघाचा करणार लास्ट वॉर्निंग असेल. जर पहिला चेंडू डिले होण्याच्या अगोदर आपला प्रतिनिधी येत नाही तर जर टॉस विन दिला जाईल सारसोळे संघाला, त्याची नोंद घ्यायची आहे. तर चालू सामन्याकडे लक्ष वेधूया आपण. सीबीडी वॉरियर्स वर्सेस दिवाळी मस्तान. दिवाळी मस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा डोलवल्यात 5 षटकामध्ये आणि 41 धावांचं टार्गेट समोर असेल सीबीडी वॉरियर्स संघासमोर. सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत सीबीडी संघ. स्पर्धेचे थोडे कठोर नियम आहेत आणि असायलाच हवे मित्रांनो. कारण स्पर्धा तेवढी दर्जेदार आहे. 3 दिवशी चालणारी स्पर्धा साईबाबा चषक 2025 पर्व चौथ्यामधील हा पहिला दिवस बघायला मिळतो आपल्याला. पहिल्या दिवसातील मधील दुसऱ्या गटातील सामना चालू आहे. पहिल्या गटात 4 संघ होते. त्या 4 संघात जय गजानन कुक्षित संघाने सुपर 6 मध्ये प्रवेश मिळवला आहे. हा दुसऱ्या गटामधील पहिली लढत चालू आहे. दिवाळी मस्तान वर्सेस सीबीडी वॉरियर्स आणि सीबीडी वॉरियर्स संघासमोर 41 धावांचं टार्गेट समोर ठेवलाय आणि त्या 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज रणजित आणि लोहित. तर गोलंदाजी सुरुवात करेल दिवाळी संघाकडून परेश कोळी. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील एका नावाजलेला गाव, त्या गावातील एक जबरदस्त खेळाडू, नामांकित खेळाडू परेश कोळी. ऑन द बॉलिंग मार्क एक उंचपुरा असा गोलंदाज आणि पंचांचा
सेकंड इनिंगला सुरुवात होण्याचा इशारा येतोय. फर्स्ट इनिंग ऑफ द सेकंड इनिंग. परेश कोळी निरोडीत आणि हा चेंडू येतो जितमाळा. अप्रतिम सुरुवात. ज्यासाठी परेश ओळखला जातो, ज्यासाठी परेशची ओळख आहे, तशी सुरुवात करत असताना उंच असा गोलंदाज. थोडीशी आता मात्र शरीरयष्टी वाढलेली दिसते. काही कित्येक वर्षात बघता थोडासा भरक्कम शरीरयष्टीकडे चालला, थोडासा फिटनेसचा अभाव दिसतो, पण गोलंदाजी मात्र धारदार गोलंदाजी आहे. पुढील चेंडू. अरे हा चेंडू अख्खून टप्प्याचा चेंडू भाग पाडला बिहाइंड द विकेट खेळायला. जो प्लॅनिंग केलाय तो प्लॅन एक्झिक्यूट करताना दिसतोय परेश. आणि अख्खून टप्प्याचा भाग एक शॉर्ट ग्राउंड आहे, बिहाइंड द विकेट फक्त सिंगल आहे. याचं भान ठेवून गोलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून. आणि चांगली सुरुवात करत असताना पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू होते सिंगल. टार्गेट मात्र थोडं कमी आहे. चला सारसली टीम. गणेश दादा संपर्क साधा जरा. सारसली संघाचा संगणक पाठवायचा आहे. आणि हा येतो डॉट बॉल. अजून एक चांगल्या चेंडूची संगता होतीये. चांगली सुरुवात करत असताना while defending 41 runs, this is good start by परेश. 41 जेव्हा डिफेंड करत असताना ज्या सुरुवातीची गरज आहे त्यावेळेस ती सुरुवात करून देत असताना गोलंदाज परेश. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. 3 चेंडू फक्त 1 धाव खर्च केली आहे. पुढील चेंडू घेऊन सज्ज राईट अबोव्ह द विकेट. हा चेंडू अजून एक डॉट बॉल. ब्रिलियंटली बॉल. परेश कोहली अप्रतिम मारा करत असताना लेंथ अँड लाईन वरती कंट्रोल, स्पीड वरती कंट्रोल, व्हेरिएशन चांगलं प्रदर्शन प्रदर्शित करत असताना हा गोलंदाज दिवाळे गावचा एक नामांकित चेहरा परेश कोहली. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली अजूनपर्यंत. आणि मैदानात घडतंय काय? 5व्या चेंडूवरती बळी येतोय. काय गोलंदाजी केली जाते परेशच्या माध्यमातून. आत्ता मात्र दिवाळे मस्तान संघ थोडा जोशात. बॉडी लँग्वेज बघा फिल्डरांची, खेळाडूंची थोडी बॉडी लँग्वेज मध्ये चेंजेस दिसत का? तर गोलंदाजी परेशच्या माध्यमातून अप्रतिम झाली आहे. त्याच्या माध्यमातून 5 चेंडू डिलिव्हर केलेत आणि फक्त 1 धाव खर्च केलाय. 41 धाव डिफेंड करत असताना, लो टार्गेट डिफेंड करत असताना कशी सुरुवात करायची आहे हे त्याला माहिती आहे. आणि तसंच प्रदर्शित करत असताना गोलंदाज परेश याच्या माध्यमातून अजूनपर्यंत चांगले षटक फेकले गेले. बघूया सांगता कशी होईल या षटकाची. शेवटचा चेंडू शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज झाला आहे राहुल. शिर्डी वॉरियर्स संघ गोलंदाजी चांगली कामगिरी बजावली आहे, पण पहिल्या षटकात तो आता मात्र अडचणीत येतोय. 4 व्हीलरचा चालकांना विनंती असेल, 4 व्हीलरच्या मैदानाच्या बाहेर पार्क करायच्या आहेत. बॉर्डर लाईनच्या बाहेर पार्क करा प्लीज, विनंती असेल. तर 2 बाईक 4 व्हीलर्स आहेत त्या, तेवढं विनंती असेल. स्पर्धा चालू आहे. गाडी थोडी बॉर्डर लाईनच्या बाहेर पार्क करावी सर. धन्यवाद. त्या गाडी चालकाचा, वाहन चालकाचा मी धन्यवाद करतो आमच्या विनंतीला मान दिला. आणि शेवटचा चेंडू हा षटका दिला. आणि हा चेंडू सांगता मात्र चांगली झाली आहे शिर्डी वॉरियर संघासाठी. या षटकाची जी मेहनत केली होती 5 चेंडूवरती परेशनी, ते शेवटच्या चेंडूवरती मेहनत असफल ठरताना दिसते. कारण शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय. आता मात्र 7 धावा धावपळ करते लागतात.
नवीन गोलंदाज संजय कोळी हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. परेशने 7 धावांचा षटक फेकलाय. 5 चेंडूत एकच धाव खर्च केली होती. जरी 7 धावा दिल्या 7 धाव कमीच आहेत मित्रा, पण त्याचा स्टँडर्ड त्यांनी उंचावून ठेवलाय आणि त्या स्टँडर्ड उंचावून ठेवल्यामुळे तो स्वतःवरती नाराज आहे. कारण पहिल्या 5 चेंडूत एक धाव खर्च केल्यानंतर शेवटच्या चेंडूवर झालेला षटकार थोडीशी नामुष्की झाली आहे त्याची, नाराज झाला स्वतःच्या गोलंदाजीवरती. आणि हा चेंडू मलिंगा स्टाईल संजय कोळी आणि व्हॉट अ फिल्डिंग यार, ब्रिलियंटली फिल्डेड. क्षेत्ररक्षक आहे तिथं कुंजन, व्हॉट अ ब्रिलियंट फिल्डर ही इज. एक धाव मात्र मिळते पहिल्या चेंडूवरती. 34 नंबरच्या जर्सी मध्ये संजय कोळी गोलंदाजीसाठी सज्ज होताना पुन्हा एकदा ऍक्शन होतं बघा. लसित मलिंगाचा थोडासा प्रभाव दिसतो याच्या गोलंदाजीवरती. बरोबर शैली तशीच्या तशी आहे. आणि हा चेंडू डिलिव्हर केला. स्पीड खतरनाक आहे. गोलंदाजा स्वार जो होत असताना गतीवर देखील स्वार होताना दिसतोय. टप्पा योग्य जागी यष्टीरक्षक यष्ट्यांना खेटून जवळ चांगलं यष्टीरक्षक करताना दिसतोय. मी पहिलंच म्हटलं होतं सामना सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघ जवळचे खेळणारे आहेत आणि एकामेकांच्या प्लस पॉईंट मायनस पॉईंट ह्यांना माहिती आहेत, त्यानुसार खेळ खेळला जातोय. गोलंदाजी देखील तेवढी दर्जेदार होते. अजूनपर्यंत 8 चेंडू 9 चेंडू बघता चांगला निश्चित मान्यवरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते आयोजकांच्या माध्यमातून. पुढच्या मॅचचा जो नाणेफेकीचा कॉल होता तो नाणेफेकीचा कॉल महाफे टीम महाफे टीम उशिरा आल्यामुळे जय गजानन कुशल जय गजानन सरसोळी संघाला नाणेफेकीचा कॉल दिला जाईल. कारण स्पर्धेचे कडक नियम आहेत आणि हे नियम पूर्ण स्पर्धेत राहणार आहेत. पूर्ण 3 दिवस हे नियम चालू राहणार. याची या स्पर्धेत सहभागी संघांनी नोंद घ्यायची आहे आणि फर्स्ट पेनल्टी दिली गेली आहे आजच्या दिवसातील, कारण थोडा उशिराने आला. नियम काय आहे तर बिटवीन इनिंग आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर तुम्ही इथं उपस्थित असणं अपेक्षित असेल आम्हाला, आणि तुम्ही उपस्थित नसाल तर समोरच्या संघाला नाणेफेकीचा कॉल दिला जाईल असं नियम आहेत या स्पर्धेचे आणि त्या नियमांची अंमलबजावणी केली गेली आहे. आणि सरसोळी संघाने देखील आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. आणि जशी ही मॅच संपतीये तसा तुम्हाला आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. ही देखील ताकीद आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल आयोजकांच्या माध्यमातून. आणि अजून एक दर्जेदार फटका आणि समालोचन कक्षाला जागा करणारा हा षटकार येतोय. फलंदाज राहुलच्या बॅटमधून येणारा हा दुसरा षटकार. ब्रिलियंटली हिट. धाव संख्या जवळ पोहोचले 21. तसेच सन्माननीय श्री नितू कोळी यांचे देखील इथं आगमन होत आहे. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. धाव संख्या जवळ पोहोचले 21 while chasing 41 runs onto the scoreboard. 21 for the loss of 1 wicket. थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणता येईल. या षटकात 14 धावा खर्च केल्या. 21 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही 20 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. तीन षटकात 20 धावांची गरज म्हणजे 18 चेंडू आणि 20 धावा. जी सुरुवात जशी झाली होती परीक्षा माध्यमातून थोडेसे निराश असतील आता मात्र दिवाळी संघाचे समर्थक, कारण दुसऱ्या षटकात संजय कोळी याने 14 धावा खर्च केल्यात आणि परत एकदा गोलंदाजीच्या बोलवरती दिसेल परेश वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. निश्चित ह्या षटकात याला करामत करावी लागेल. जर आपल्या संघाला परत मॅच मध्ये घेऊन यायचं असेल तर परेशाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि समोर फलंदाज असेल लोहित यस. आणि हा चेंडू
चेंडू खेळून काढला घोषित क्षेत्रात. त्यांचा इथं डगआउट मध्ये राखीव खेळाडू जोश मध्ये आहे, उत्साहात आहे. त्यांना माहिती आहे आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. अजूनपर्यंत त्यांची ह्या मॅचवरती पकड मजबूत आहे. जशी सुरुवात झाली होती पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकात कमबॅक करत असताना सिटी वॉरियर्स संघ, आणि तो उत्साह जोश त्यांच्या 12व्या प्लेअर मध्ये दिसून येतोय. त्यांच्या माध्यमातून आवाज येतो प्रत्येक वेळी आणि एक एक रन चेअर केली जाते. आता पंचांचा वाईटचा इशारा येते. एक्स्ट्राज हॅव बीन कन्सिडर्ड इन दिस सिरीज. With this one run score moves on to the 23. आणि हा चेंडू खेळला लेग साइडला एका धावेसाठी. अरे कुठली घाई नाहीये, त्याला माहिती परेश चांगला गोलंदाज आहे. त्याच्यावरती सावित पवित्रा घेऊन खेळताना दिसतात दोन्ही फलंदाज. कारण या षटकात त्यांना जरी 7-8 धावा जर आले तर ते त्यांनी माणूस तसाच ठेवला असेल बेबी. बघूया स्ट्राईकला आणलेला फलंदाज काय रणनीती घेऊन खेळतोय, कारण त्याच्या माध्यमातून अजूनपर्यंत फटकेबाजी बघायला मिळाली आहे. राहुल वैयक्तिक खेळतो 13 धावांवरती. अप्रतिम खेळी साकारतो आपल्या संघासाठी. 2 उत्तुंग षटकारांशी 13 धावांवरती खेळतोय. पुढील चेंडू आणि हा चेंडू उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, पण परेश थोडा हुशार आहे, चालाक आहे, चालाक्ष आहे. त्याने स्टान्स हेरला फलंदाजाचा आणि थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. लेग साइडला डोळवण्याचा मानस प्रयत्न पुरेपूर हुडकावून दिला आणि हा डॉट बॉल. 3 षटकार डोलवलेत. स्कोररच्या माध्यमातून मला करेक्ट केलं जात आहे आणि धन्यवाद म्हणेन मी स्कोरर जग्गू. आणि आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ ब्रिलियंट हिट, एक्सलंटली टाइम दॅट शॉट आणि 8 आउट ऑफ 6 फ्रॉम राहुल्स बॅट, 4th ऑफ हिज इनिंग. आणि ह्या 4थ्या षटकारणीशी राहुल पोचला वैयक्तिक 25 वरती आणि संघाला पोहोचवला 30 वरती. काय खेळी खेळतो आपल्या संघासाठी, निर्णायक खेळी. 30 मध्ये 25 एकट्याच्या आहे. त्यावरून आपण समजू शकता किती दाहकता आहे या खेळीमध्ये. आत्ता मात्र चेंडू हवेत आहे आणि झेल खाली. यष्टीरक्षक क्षेत्ररक्षक आणि झेल टिपलाय. नंबर 12 जर्सी मध्ये असलेला क्षेत्ररक्षकाचं नाव मित्रा प्रतीक. सुंदर जजमेंट, अचूक झेल टिपला गेला. चेंडू खूप काळ हवेत होता आणि असे झेल घेणं खूप कठीण असतं मित्रांनो, कारण चेंडू जेवढा हवेत असतो ना तेवढं त्याला बॅलन्स करणं, आपल्याला योग्य जागी तैनात करणं आणि शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष केंद्रित करणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. म्हणून ते झेल खूप महत्त्वपूर्ण असतात आणि प्रतीकच्या माध्यमातून तसा झेल टिपला गेलाय. अजून एक फलंदाज बाद होते. ह्या इनिंग मध्ये दुसरी विकेट जातीय सिटी वॉरियर्स संघाची आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. धावा फलकावरती आहेत 30. अजूनही 13 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. काही होऊ शकतं. 1-2 चांगले विकेट, 1-2 डॉट बॉल, पुन्हा एकदा दिवाळी मस्तान संघ या सामन्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल किंवा एखादा फुटाफटका या सामन्यातील हवा काढून ठेवेल. दोन्ही बाजूनी काही चित्र बघायला मिळू शकतं. क्रिकेट आहे, आपण नेहमी बघतो. समालोकाच्या माध्यमातून आम्ही समालोचन करत असताना एक वाक्य नेहमी आवर्जून येतो, सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या ठिकाणी रंग बदलेल का, हा प्रश्न सर्व प्रेक्षकांच्या मनात असेल, खास करून दिवाळी मस्तान संघाच्या पाठीराख्यांच्याकडून. नवीन फलंदाज सूर्या. अरे हा चेंडू अजून एक डॉट बॉल. आपल्या हाईटचा पुरेपूर वापर करत असताना, गोलंदाजी करत असताना, खांद्याचा वापर करताना, हाईटचा वापर करताना, चेंडूला उचली देत असताना हा गोलंदाज. शेवटचा येतो डॉट बॉल. 3 षटकांची समाप्ती झाली. सांगायचं झालं धावसंख्या धावफलकावरती 30. आता उर्वरित 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. बघूया हा सेकंड लास्ट ओव्हर कोणाकडे सोपवतोय करणार, कारण हे ओव्हर खूप महत्त्वपूर्ण असेल, कारण ह्याच्यावरती शेवटच्या ओव्हरचं टार्गेट डिसाईड केलं जाईल. त्या ह्याच षटकात सिटी वॉरियर्स संघ फिनिश करण्याच्या मार्गावर असेल. हे चित्र स्पष्ट होईल. या षटकात 1-2 चांगले चेंडू, डॉट बॉल, पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल दिवाळी संघ किंवा एखादा फटका सिटी वॉरियर्स संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून आला तर सिटी वॉरियर्स संघ पुढे वाटचाल करेल विजयाच्या दिशेने. हे चित्र आपल्याला बघायला मिळेल. बघूया पुढचे 6 चेंडू घेऊन सज्ज होतो गोलंदाज यश. डावकुराताचा हा गोलंदाज. बघूया या सामन्यात या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कितपत यश संपादित करतोय गोलंदाज यश. त्याच्यासमोर फलंदाज
लोहित, राहुल चांगला योगदान देऊन 25 धावांचा तंबूच्या आश्रयाला गेलाय. आता सलामीला आलेला फलंदाज लोहित आणि टुडांच्या रूपाने आलेला सूर्या खेळपट्टीवरती उपस्थित आहेत. यश याचा पहिला चेंडू आखून चेंडू हलवे होता आणि झेलखाली क्षेत्ररक्षक आणि साधा सहज सोपा झेल टिपला जातोय. पहिल्या चेंडूवरती बळी येतोय. दिवाळे मस्तांग संघ शिरकाव करताना दिसेल का? पहिल्या चेंडूवरती चौकार. आता 11-11. हर्षलच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेलाय. एक उत्तम क्षेत्ररक्षक आहे दिवाळे गावातील आणि चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत असलेला क्षेत्ररक्षक आहे म्हणजे हर्षल. चांगला झेल टिपलाय आणि कर्णधाराचं देखील कौतुक करेन, कारण एका चांगल्या क्षेत्ररक्षकाला चांगल्या जागी उपस्थित ठेवलाय. त्याला माहिती आहे अखूट टप्प्याचा चेंडू टाकला जाईल किंवा तशी रणनीती त्यांच्या माध्यमातून आखली गेली आहे आणि तसा क्षेत्ररक्षक त्या जागी तैनात ठेवलाय. आणि शॉर्टर फॉरवर्ड मध्ये लेग साईडला चांगले क्षेत्ररक्षक तैनात केले जातात आणि तशाच प्रकारची क्षेत्ररक्षणाची सजावट आता आपल्याला बघायला मिळते. नवीन फलंदाज आलाय लकी. लकीच्या माध्यमातून लकी फटका होईल का? कॅन ही बिंग द लकी पर्सन फॉर द सीबीडी वॉरियर्स. अरे हा फटका डोलावलाय. अरे बॅक टू बॅक 2 विकेट्स. गोलंदाज नाराज आहे आपल्या गोलंदाजीवरती, कारण त्याला मध्ये चुकीचा चेंडू डिलिव्हर झाला होता. पण नशीब बळवंत आहेत गोलंदाजाचे आणि दिवाळी मस्तांग संघाचे, कारण त्या चेंडूवरती बळी मिळतोय. क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो, असं कधी कधी खराब चेंडूवरती देखील सफलता मिळते, खराब चेंडूवरती देखील बळी मिळतो आणि तसंच काही घडताना दिसते आता मैदानामध्ये. एवढा अनदर विकेट हॅज बीन फॉरन. थर्ड विकेट हॅज बीन गॉन डाऊन. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बळी मिळाले. दिवाळी मस्तांग संघ आता मात्र थोडासा आत्मविश्वास निर्माण होताना दिसतो त्या संघामध्ये. तसंच त्यांच्यामध्ये थोडासा सल्लामसलत होताना दिसतोय. गोलंदाजाबरोबर देखील चर्चा करताना दिसतात. एसटी रक्षक आणि स्लिपमध्ये तैनात असलेले परेश कोहली देखील चर्चा करताना दिसतात, रणनीती आखताना दिसतात. 2 अनुभवी खेळाडू दिवाळी गावातले चर्चा करताना दिसतात. नवीन फलंदाज सीबीडी वॉरियर्स संघाकडून कुठला येतो, कारण लकी आपल्या संघासाठी आज लकी ठरलाय. पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. नवीन फलंदाज येतो राजेंद्र. याच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ साकारला जाईल, कारण आता मात्र गणिती समीकरण बदललंय. सुरुवातीला काही चेंडू जास्त होते, धावा कमी होत्या. आता मात्र काही गणिती समीकरण आहे, तर चेंडू शिल्लक आहे 10 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 11, म्हणजे 1 धाव चेंडूंपेक्षा जास्त आहे. अगोदर धावा कमी आणि चेंडू जास्त होते, आता मात्र धावा जास्त आहे आणि चेंडू कमी आहेत. राजेंद्र स्ट्राईक एंड कडे जाताना नॉन सेकंडला मात्र सूर्या. मागच्या 2 चेंडूंवरचे 2 बॉल बघितलेत. याचा अर्थ काय, तर हा हॅट्रिक चेंडू या स्पर्धेतील ही हॅट्रिक होईल का? पहिली हॅट्रिक संपादन करण्याचं यशला मान मिळेल का? हॅट्रिक बॉल आणि हा चेंडू डिफेन्सिव्ह पे केलाय आणि फक्त एखाद्यावरती समाधान मानलंय. चांगला चेंडू होता, सन्मानजनकरित्या खेळला राजेंद्र यांनी फक्त 1 धाव मिळवली आणि जिथं धावसंख्या रोडावली होती, थांबली होती, कित्येक चेंडू जवळजवळ मागचे 5 ते 6 चेंडू धावसंख्या 30 वरती आडली होती, रोडावली होती, थांबली होती. आता मात्र कित्येक वेळानंतर ती धावसंख्या पुढे सरसावताना दिसते, 31 वरती जाताना दिसते. आता उर्वरित चेंडू शेष असतील 9 डिलिव्हरीज टू गो, 10 रन्स नीडेड. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू अकुटमेंट चेंडू सरळ झुकत देते क्षेत्ररक्षक आहे आणि ब्रिलियंटली जज अगदी सीमा रेषेलगत चांगला जज केला आणि चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षक सतीश. चांगला झेल टिपला त्याच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा कौतुक असेल कर्णधाराचं, काय क्षेत्ररक्षकाची सजावट केली आहे आणि गोलंदाजीचे नशीब देखील बलवंत आहेत, कारण अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू फिक्सचा टायमिंग झाला होता, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी पडलेत. डिस्टन्स मिळाला असता, षटकार झाला असता, पण थोडंसं एलिव्हेशन असताना तो क्षेत्ररक्षकाच्या वरून गेला असता, पण तो फ्लॅट फटका खेळला गेला आणि एक अजून फलंदाज बाद. हा 4था हादरा बसलाय. या सामन्यानंतर सरसेवक संघाने आपल्या नियमाच्या अंमलबजावणी करायची आहे. नाणेफेकीचा कॉल तुमच्या बाजूने दिला गेलाय, त्वरित अंमलबजावणी करून मैदानात उतरायचं आहे. जे काही निर्णय असेल ते आयोजकांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि त्यानुसार अंमलबजावणी देखील करायची आहे, अशा आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचित करण्यात येत आहे. पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र थोडीशी दिशा हरवतोय.
पंच आहे का काय? डॉट बॉल, वाईट बॉल. यस, पंचांच्या माध्यमातून थोडासा उशिरा निर्णय येतोय. साहिल बिगेकर, वाईट इशारा दिला गेलाय. नवीन फलंदाज किशोरसाठी पुढील चेंडू. हा चेंडू होता मात्र चांगला फटका डोलवलाय आणि तसेच आदरणीय सन्माननीय सुरेशदादा पाटील सारसोळे गाव संघाचे समर्थक आणि तसेच मुंबई कमिशनर NMPL चे कमिशनर दीपकदादा पाटील यांचं इथं आगमन होतंय. त्यांचं मी सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करतोय. आपल्या संघाला पाठबळ देण्यासाठी दोन्ही बंधू उपस्थित झालेत आणि आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सुरेशदादा पाटील आणि दीपकदादा पाटील. या शेवटच्या चेंडूवरती 2 धाव मिळाल्यात. एक चेंडू शेष आहे अजून. धावसंख्या 34. अजूनही 7 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. काही होऊ शकतं मित्रांनो. तसेच सासवड गावचा अजून एक दर्जेदार व्यक्तिमत्व, क्रिकेटवर अमाप प्रेम, रवी लारा या नावाने प्रचलित असलेला, त्याचं देखील मी सहर्ष शब्दसमूहाने स्वागत करतोय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये अप्रतिम डिलिव्हर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं माझ्या माध्यमातून. फक्त आणि फक्त एक धाव. दुसरा धावाचा प्रयत्न थोडासा फंबल होतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. फक्त एक धाव मिळेल याचा अर्थ काय होता? मात्र शेवटच्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर शेवटच्या षटकात 6 चेंडूत 6 धावांची गरज असेल. दिवाळी मस्तांग संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांच्या माध्यमातून अप्रतिम अजूनपर्यंत खेळ बघायला मिळाला आहे. खास करून ह्या षटकात फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केला आणि 2 बळी मिळवले. गोलंदाज 3 बळी मिळवले. यश याने 3 यश संपादित करत आपल्या संघाला मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आलाय आणि शेवटचं षटक दिलाय ज्याने झेल टिपला होता असा हर्षल. मिड विकेट मध्ये एक चांगला झेल टिपला होता आणि आता तो गोलंदाजीच्या बोलण्यावरती निर्णायक क्षणी गोलंदाजी सोपवली त्याच्यावरती. कर्णधारांनी विश्वास दाखवलाय. बघूया विश्वासास पात्र ठरेल का गोलंदाज हर्षल. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना समोर फलंदाज आहे किशोर आणि 9 सेकंडला राजेंद्र. या दोघांवरती जिम्मेदारी असेल जर CBD वॉरियर्स संघाला पुढे सरसावायचं असेल तर दोघांना निश्चित चांगला खेळ करावा लागेल. अरे पहिला चेंडू, हा चेंडू, चांगली सुरुवात, उत्साह आणि जल्लोष बघायला मिळतो. आता या पहिल्या चेंडू डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल चेअर केला जातोय. त्यांचा 12वा प्लेअर जो आहे इथं बसलाय भुवनेश, तो देखील प्रत्येक चेंडू चेअर करतोय. मी 12वा जरी असलो तरी मी माझ्या संघासाठी लढतोय, मी माझ्या संघासाठी झटतो आणि मी माझ्या संघासाठी इथं माझा 100% होतोय आणि त्याचा आनंद घेत असताना हा भुवनेश 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. हर्षल ऑन द बॉलिंग मार्क. काय सामना होतोय? 41 धावा डिफेंड करत असताना अजूनही 5 चेंडू शेष. धावांची गरज असेल 6. स्टील 6 रन्स निडेड. आता मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय. जोर खाली क्षेत्ररक्षक येतो आणि हा पंचांचा निर्णय. षटकार आणि विजयी षटकार येतोय. थोडस जजमेंट चुकतं तिथल्या क्षेत्ररक्षकाचा आणि झेल घेण्याच्या प्रयत्नात मग आता षटकार बहाल केला जातोय. जीवदान आणि मॅच देखील इथं संपते आणि दिवाळी मस्तान संघांचा इथला प्रवास इथं संपतोय. त्यांना देऊया पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा, कारण त्यांनी चांगला खेळ साकारला मित्रांनो. चांगली लढत दिली. 41 धावा डिफेंड करणं खूप कठीण होतं, पण त्या डिफेंड करताना दिसला तो संघ. त्यांचं देखील मी खूप कौतुक करेन आणि CBD वॉरियर्स संघाचं अभिनंदन करेन. त्यांनी पुढच्या फेरीत प्रवेश मिळवलाय. दरम्यान इथे उपस्थित मान्यवर सुरेशदादा पाटील, दीपकदादा पाटील यांचं मान्यवरांच्या हस्ते सत्कार आणि सन्मान केला जाईल. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान आयोजक चेतनदादा म्हात्रे आणि करणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून सत्कार आणि सन्मान केला जाईल. तसेच